श्रीराम समर्थ. प्राध्यापक के. वी. वेलसरे लिखित सद्गुरू श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांच्या चरित्रामधील पुढील भाग क्रमांक 30. भगत किसनराव. इंदूरमध्ये एक मोठा अबकारी अधिकारी होता. तो सर्व व्यसन संपन्न असून गरिबांचा आणि असहाय स्त्रियांचा काळ होता. तो सर्वांशी फार उर्मटपणाने वागे. श्री महाराजांची कीर्ती त्याच्या कानावर गेली म्हणून त्यांना पाहण्यासाठी तो भैयासाहेबांच्या घरी आला. तेथे जप करीत असलेल्या भाविक मंडळींची थट्टा करीत तो श्री महाराजांना तुच्छतेने म्हणाला, अहो बुवा, तुम्ही हे काय ढोंग माजवले आहे. तुमच्या तिकडे हे चालून गेले, पण इथे ते चालणार नाही बरं का, ध्यानात ठेवा, आमच्याशी गाठ आहे. यावर श्री महाराज शांतपणे हसले व इतकेच बोलले की रावसाहेब, आपले म्हणणे खरे आहे, पण येथे कोणाचे चालणार नाही तेवढेच बघायचे. तेव्हा त्याला फारच राग आला आणि पोलीस अधिकाऱ्याच्या गुरमीने तो श्री महाराजांना तोंडाला येईल ते बोलला. तरी श्री महाराज एकदम शांत व प्रसन्न राहिले. हे पाहून तो जरा चपापला व पुन्हा श्री महाराजांना म्हणाला, तुम्ही स्वतःला साधू म्हणवता ना, पण मला जर तुम्ही माझे भविष्य सांगाल तर मी तुम्हाला खरा साधू समजेन. यावर श्री महाराजांनी लगेच हसत हसत उत्तर दिले, अहो, आम्ही बोलून चालून रामदासी. एक रामाचे नाव तेवढे आम्ही जाणतो, बाकीचे ज्ञान आम्हाला नाही, परंतु ही गोदू तुमची इच्छा पूर्ण करील. असे बोलून त्यांनी गोदूच्या पाठीवर थाप मारली व तिला म्हणाले, गोदे, रावसाहेबांना त्यांचे भविष्य सांग. चटदिशी गोदू पद्मासनावर बसली आणि किंचित डोळे झाकून बोलू लागली, अरे रावसाहेब, ऐक, आजपासून 8व्या दिवशी तुझी दोन्ही पोरे मरतील. पुन्हा 15 दिवसांनी तुझी बायको मरेल. नंतर तुझ्यावर सरकारी रोष होईल. पण श्री महाराजांना शरण आलास म्हणजे तू त्यातून मोकळा होशील. 10 वर्षाच्या त्या मुलीचे हे स्पष्ट भाषण ऐकून सर्व लोक चकित झाले व तो अधिकारीही मनात चरकला, परंतु वरवर विकट हास्य करीत तो तिथून निघून गेला. पुढे 8 दिवसांनी त्याची दोन्ही पोरे एका ओढ्यात दुपारच्या वेळी खेळत होती. तेव्हा त्या ओढ्याला एकाएकी पाणी आले व ती पोरे त्यामध्ये बुडून मेली. त्या दुःखाने त्याची बायको वेडी झाली आणि पुढे 15 दिवसांनी तिने विहिरीमध्ये जीव दिला. याच सुमारास त्याने आजपर्यंत जे पैसे खाल्ले होते ते उघडकीला आले, म्हणून लाच खाल्ल्याच्या आरोपावरून सरकारने त्याला बडतर्फ केले. इतके झाल्यावर मात्र खाडकन त्याचे डोळे उघडले. तो तात्काळ श्री महाराजांच्याकडे गेला, त्यांच्या चरणावर डोके ठेवून रडू लागला व पुन्हा पुन्हा क्षमा मागू लागला. श्री महाराजांनी त्याला आपल्या पोटाशी घेतला आणि मोठ्या प्रेमाने त्याच्या अंगावरून हात फिरवला. तेव्हा तो श्री महाराजांना म्हणाला, महाराज, माझ्या अपराधासाठी आपण मला एवढी मोठी शिक्षा केली, हे काय? त्यावर श्री महाराज कळवळून त्याला बोलले, अरे रे, हे तू काय बोलतो आहेस? मी शिक्षा करीन ही कल्पना देखील मला सहन होत नाही. त्यावेळी मी तुला पोटाशी धरू म्हटले तरी तू जवळ आला नाहीस. ज्या गोष्टी आत्तापर्यंत घडल्या त्या तुझ्या प्रारब्धाने घडणारच होत्या. तुझ्या भाग्याने त्या तुला अधिक कळल्या इतकेच. माणसाचे जन्म मृत्यू हे भगवंताच्या हाती असतात. कोणी करू म्हणून ते घडवून आणता येत नाहीत. यात कोणाला दोष देऊ नये. तो बोलला, आता मी काय करू? आता तरी आपण मला आपला म्हणाल का? श्री महाराज म्हणाले, तू अजून असे का समजतोस? पूर्वी तू माझ्याकडे जेव्हा आला होतास तेव्हासुद्धा मी अत्यंत आपलेपणानेच तुझ्याकडे पाहिले. असे बोलून श्री महाराजांनी त्याला पुन्हा पोटाशी धरले व म्हटले, प्रारब्धाचे भोग हे फार बलवत्तर असतात. तेथे आपला इलाज चालत नाही. असो, झाले ते होऊन गेले, त्याची आठवण न करावी. इतप्पर आपले मन नामात गुंतवावे. तुझी नोकरी पूर्ववत होईल. खऱ्या पश्चातापाने पोळलेल्या त्या अधिकाऱ्याने रात्रंदिवस नाम घेणे सुरू केले. पैसे खाण्याबद्दल ज्याने त्याच्याविरुद्ध तक्रार केली होती त्यानेच ती काढून घेतल्याने त्याच्यावरचा आळ गेला व त्याला वरची जागाही मिळाली. परंतु त्याच्या वृत्तीत इतका विलक्षण फरक पडला की लोक त्याला भगत किसनराव म्हणू लागले. पुढे आहे शास्त्री बुवांना नामाचे वेड लागले. या प्रसंगामुळे श्री महाराजांच्या कीर्तीत आणखी भर पडली. असंख्य लोक श्री महाराजांच्याकडून नाम घेऊन जप करू लागले. चांगल्या चांगल्या लोकांच्या हातात माळा दिसू लागल्या. असा जप करणाऱ्या लोकांमध्ये काही वैदिक विद्वान देखील होते.
तोफखान्यावर राहणाऱ्या एका शास्त्री बुवाला ही गोष्ट पसंत पडली नाही. तो त्यांना म्हणे, अरे मूर्खांनो, तुम्ही द्विजश्रेष्ठ ना. खरे म्हणजे तुम्ही वेदाध्ययन करायचे आणि लोकांना ब्रह्मज्ञान सांगायचे. ते दिले सोडून आणि उगाच हा रामदासाच्या नादी लागून अज्ञानासारखे माळा ओढीत राम राम म्हणत काय बसता. माझी आणि त्याची गाठ पडू दे, म्हणजे हे बंड मी मोडून काढतो की नाही ते पहा. त्या वैदिकांनी त्याला उत्तर दिले, शास्त्री बुवा, आम्ही आपले अज्ञानी, तुम्ही तर मोठे ज्ञानी आहात, परंतु तुम्ही तरी वेदक्रिय करताच ना. मग वेदाध्ययनाने तुम्ही मुक्त कसे होणार. आम्हाला श्री महाराजांनी नाम घ्यायला सांगितले आहे. नाम हे ओंकार रूप आहे, ते वेदारंभी आहे, ते वेदांच्या अंतीही आहे, तेच भगवंताला प्रिय आहे. म्हणून ते घेत गेल्याने भगवंताची भक्ती घडते. कलियुगामध्ये तर हेच साधन थोर आहे. नामाबद्दल आणखी माहिती तुम्ही श्री महाराजांना विचारा, आम्ही नाम सोडणार नाही. शास्त्री बोला हे अगदी न आवडून तो श्री महाराजांची पोटभर निंदा करी. एकदा श्री महाराज रामाच्या दर्शनासाठी राम मंदिरात आले. शास्त्री बोला हे कळल्यावर तो धावतच तेथे आला. श्री महाराजांनी त्याला पहिल्याने नमस्कार केला व हाताला धरून आपल्याजवळ बसवून घेतले. शास्त्री व श्री महाराजांना म्हणाले, अहो, तुम्ही महाराज म्हणून घेता आणि द्विजांना रामनाम घ्यायला लावता, म्हणजे त्यांना वेदाविरुद्ध मार्ग सांगून भ्रष्ट करता. हे काही तुम्हाला शोभत नाही. तुम्हाला वेदशास्त्र काही माहिती नाही. उगीच राम राम म्हणत बसता आणि इतरांना तसे करायला लावता. तुम्ही खास नरकाचे धनी होणार. श्री महाराज मोठ्या नम्रतेने व आर्जवाने त्याला म्हणाले, शास्त्री बुवा, क्षमा करा, मी तर अज्ञानी आहे. माझ्यावर आपण संताप करू नये. पण नाम हे भगवंताला फार प्रिय आहे. त्याचा प्रताप आपल्याला लवकरच कळेल. आपणच नाम घेऊ लागाल. त्यावर शास्त्री बुवा तुच्छतेने बोलले, मला वेड लागले तरच मी नाम घेणे शक्य आहे, नाही तर ही जीभ नामाचा उच्चार करणार नाही. हे ऐकून लगेच श्री महाराज म्हणाले, भगवंताची इच्छा तशीच असली तर तेही होईल. पुन्हा शास्त्री बुवा ताडकन बोलले, अरे जा, असे पुष्कळ बैरागी आणि रामदासी पाहिले आहेत. उगीच भलत्याच गोष्टीची, नामाच्या प्रतापाची घमेंड मारू नका. यानंतर शास्त्री बुवा आपल्या घरी गेले व श्री महाराज आपल्या मुक्कामी गेले. त्याच रात्री पहाटे शास्त्री एकदम उठला. त्याने आपल्या हातात 2 जळकी लाकडे घेतली आणि त्यांची टिपरी करून मोठ्याने रामनाम उच्चारित गावभर हिंडू लागला. स्वतःच्या देहाची व वस्त्राची देखील शुद्ध त्याला राहिली नाही. लोकांनी त्याला धरून खाली बसवले तरी त्याचे तोंड व हात चालूच असायचे. लोक नाना प्रकारे तर्क करू लागले. कोणी म्हणाले त्याला पिशाच्य बाधा झाली, कोणी म्हणाले त्याचे डोके फिरले, कोणी म्हणाले त्याच्यावर करणी केली, डॉक्टर म्हणाले त्याला वेड लागले आहे. ही वार्ता श्री महाराजांच्या कानावर गेल्यावर त्यांनी त्याला घेऊन येण्यास मनुष्य पाठवला. तो आल्यावर त्याची अवस्था पाहून त्यांना वाईट वाटले आणि ते म्हणाले, अरे रे, याला उन्माद हिस्टेरिया झाला आहे. तो उतरला की त्याला बरे वाटेल. असे बोलून श्री महाराजांनी शास्त्र्यांच्या डोक्यावर हात ठेवला आणि त्याला 5 मिनिटात गाढ झोप लागली. 6 तास गेल्यावर तो जेव्हा जागा झाला तेव्हा तो अत्यंत शांत झालेला आढळला. त्याच्या वृत्तीमध्ये एकदम फरक पडून त्याचे बोलणे सगळे बदलून गेले. श्री महाराजांच्याकडून त्याने नाम घेतले आणि त्याचा जप करण्यास आरंभ केला. पुढे 12 वर्ष तो राम मंदिरामध्ये तुलसी रामायण सांगत असे. लोकांना दीक्षा देण्याचा अधिकार श्री महाराजांनी त्याला दिलेला होता. तो सन 1905 मध्ये वारला. पुढे आहे गाव जेवण, ते आपण पुढे पाहूयात. श्रीराम जय राम, जय जय राम.